नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये। मित्रांनो, भारताने इतिहास घडवत जगातील चौथ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनण्याचा मान मिळवलेला आहे। नीती आयोगाचे CEO BVR सुब्रमण्यम यांनी याबाबतची माहिती दिली। भारताने जपानला मागे टाकत चौथ्या क्रमांकाचा अर्थव्यवस्था असल्याचा मान पटकावलाय। अमेरिकेच्या अडथळ्यांना तोंड देत भारताने ही मोठी झेप घेतली आहे। राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या धोरणांना छेद देत भारताची प्रगती सुरूच आहे। आता भारताची नजर तिसऱ्या क्रमांकावर आहे। अमेरिका, चीन या दोन अर्थव्यवस्था भारताच्या पुढे आहेत। आंतरराष्ट्रीय नाणेनिधी म्हणजेच IMFच्या ताज्या आकडेवारीनुसार भारताची अर्थव्यवस्था आता $4 ट्रिलियन झाली आहे। अमेरिका, चीन आणि जर्मनी हे फक्त 3च देश आहेत जे भारतापेक्षा मोठ्या अर्थव्यवस्था आहेत। नीती आयोगाच्या 10व्या गव्हर्निंग काउन्सिलच्या बैठकीनंतर पत्रकार परिषदेमध्ये बोलताना सुब्रमण्यम यांनी ही माहिती दिली आहे। यामध्ये सुब्रमण्यम म्हणाले की भारताची अर्थव्यवस्था ही सध्या अनुकूल भूराजकीय आणि आर्थिक वातावरणामध्ये वाढतेय। IMFच्या आकडेवारीनुसार भारताने जपानला मागे टाकले आणि पुढच्या 3 वर्षांमध्ये भारत जगातील तिसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनेल असंही त्यांनी सांगितलं। भारताच्या या आर्थिक यशाचं श्रेय त्यांनी नियोजित धोरण आणि दूरदृष्टीच्या योजनांना दिलेलं आहे। भारताच्या आर्थिक धोरणांमध्ये सुधारणा आणि स्थानिक पातळीवरती विकासाला चालना देण्यावरती नीती आयोग भर देत आहे। जागतिक स्तरावरती भारताचं स्थान हे अधिक बळकट झालं आहे। सुब्रमण्यम यांनी भारताच्या उत्पादन क्षेत्रातील स्पर्धात्मक फायद्यांवर देखील प्रकाश टाकला। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अलीकडेच ॲपलच्या iPhone उत्पादनाबाबत केलेल्या वक्तव्यासंदर्भात सुब्रमण्यम म्हणाले की भारतातील उत्पादन खर्च हा कमी आहे, ज्यामुळे भारत जागतिक उत्पादन केंद्र म्हणून एक आकर्षक ठरतो। तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं आता याचा भारताच्या शेअर बाजारावरती किती पॉझिटिव्ह परिणाम होतो हे आपल्याला सोमवारी शेअर बाजार उघडल्यानंतरच कळेल। तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा। आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।